रणांगण बनलंय आणि या रणांगणावरती आता आपण जर विचार केला तर मग प्रत्येक सामना इतक्या ईर्षेनं इतक्या चांगल्या ताकदीनं खेळला जातोय की सर्व अगदी या गोष्टीसाठी आता देखील आपण पाहतोय लक्ष केंद्रित करून उभे आहेत. चला स्पीडअप करा ऑफिशियल्स, आपण वारंवार विनंती करा. टाइम अलर्ट आहे त्यामुळे क्लॉक जो आहे तो देखील आता इथे लावला जाईल. 3:11 झालेत पहा, तुमच्यासाठी टाइम अलर्ट आहे याची देखील आपण नोंद घ्या. पहिलाच बॉल सुरुवात झाली आहे. सामना केव्हा सुरू झालेला अगदी आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न, सिंगल घेतली, समंजसपणा आणि अगदी आपण पाहिलं तर रणनीती जी आहे ती रणनीती देखील वाचून खेळायची रणनीती त्यांची आपल्याला पाहायला मिळते. सुपर फटका पाहायला मिळाला, फक्त दिशा दिली तिकडे. 1 धावेनं धावफलक पुढे. साई कृपा इलन सुकापूर आणि त्यांच्यामध्ये बॉस फायटर ओले. दुसरा बॉल आहे फुल टॉस बॉल, लेट कटचा स्ट्रोक निघतोय. थोडेसे उशिरा आपण पाहतो फटका खेळण्यासाठी ते आपल्याला पाहायला मिळाले. धाव येत असताना या बॉलवरती सिंगलनं धावफलक 2 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. फुलर लेन्थसाठी आपण पाहतोय या पंच तिसऱ्या पंचांकडे जाण्यासाठी आता इथे उत्सुक आहेत आणि टेक्निकल टीमकडे त्यांनी हा निर्णय सोपवलाय. हाईट फॅक्टरसाठी गेलेत. योग्य तो डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. बॅटिंग करत असताना साई कृपा सुकापूर फॉरवर्ड, आणि अगदी थर्ड अंपायर कडून हा निर्णय येतोय. इट्स अ नो बॉल कॉल. गेट रेडी फॉर द फ्री हिट नाव. आता संधी असेल फ्री हिटची, त्यामुळे या बॉलवरती सर्व लायसन्स खास करून खुले असतील. फक्त एकच पाबंदी रनआउटची. चांगला फटका, फ्री हिटचा पुरेपूर वापर केलाय. दर्जेदार स्ट्रोक, बॉलला अगदी लॉंग ऑफच्या दिशेनं गॅप मधून एक्झिक्यूट केला असता बाउंड्री प्राप्त करतायत फलंदाज. चौकार. अप्रतिम संगीत आणि अप्रतिम फलंदाजी. संगीत म्हटलं तर मग तानाजी द अनसंग वॉरियर या खरं तर मूवीमधील हे गाणं. तानाजी मालुसरे यांच्या जीवनगाथेवरती आपण पाहिलं की तो अगदी मूवी बनला. 4 फेब्रुवारीची ती रात्र, तुंबळ युद्ध झालं. सारं गड जणू सुभेदारांच्या तांडवानं भेदारून निघाला होता. इशारतींची गंज सिंहगडावरती पेटेल या अपेक्षेनं सर्व पाहत होते. सुभेदार पडले पण गड मात्र फत्ते झाला. आणि त्यावेळेला आपण पाहिलं होतं की कोंढाणा नावाचा गड गेला परंतु कोंढाणा नावाचा गड आला परंतु तानाजी नावाचा सिंह गेला होता. आणि तेव्हाची रात्र घोरपडीला दोर लावून दुर्गट चढलेले त्या सर्व अगदी आपण पाहिलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावल्यांची ती कथा आहे. या बॉलवरती आपण पाहतोय पुन्हा एकदा लीडिंग एज घेऊन दरम्यानच्या रिझनमध्ये आपल्याला अजून एक चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा आल्या असता 12 या अंकावरती संघ जाऊन पोहोचला. बिना गाड्याचा मोबदला आहे. पुढचा बॉल रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आहे आणि या वेळेला समर्थ कडू सोडत नाहीये. खोलात टाकलेला बॉल यष्ट्या उद्ध्वस्त करतोय. सरळ ऑफस्टिकला वाकवणारा हा चेंडू बाद होतोय फलंदाज क्लीन चिटच्या स्वरूपात. कडू म्हटले तर मग द ग्रेट बॉल. या खेळाडून आपण जर पाहिलं तर अगदी वेशवीच्या टेनिस क्रिकेट विश्वाला नाविन्याची झलाली प्राप्त करून दिलेली आहे आणि त्याच्या विरोधामध्ये रिव्हर्स ट्राय करायचा प्रयत्न मास्टर माइंड खेळाडू आहे, द ग्रेटेस्ट. अँड त्यांच्या विरोधामध्ये हा स्ट्रोक कन्व्हर्ट करणं मात्र काहीसं जमलं नाहीये. विकेट
इथे गहाळ होतीये ती म्हणजेच साई कृपा इलेव्हन कापूरच्या 48+ लीजन खेळाडूची विनोद पाटीलची. 5 धावा योगदान त्यांचं राहिलं. टीमची धावसंख्या आहे ती म्हणजेच 12 धावा. मधुकर आलेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मधुकर पाटील लक्ष आहे सर्वांचं त्यांच्यावरती आणि त्याच खरं तर खेळाडूवरती अवेलेबल नजर सर्वांच्या. चांगला फटका कार्पेटच्या आधार सुपर स्ट्रोक बॅटच्या मधोमध एक्स्ट्रा कव्हर या दिशेमध्ये हा स्ट्रोक एरवी आपण पाहतो अनेक फलंदाज खेळतात परंतु त्यांनी टार्गेट केलं होतं लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ मधून अगदी सीमारेषेच्या बाहेर ठोकलेला हा शानदार चौकार. क्या बात आहे या फटक्याला तोड नाही. अगदी एवढ्या शांत पद्धतीनं आणि सिंपल हँडनं हाताळलं. एवढं सोपं नसतं हा फटका खेळणं. यासाठी खूप सराव लागतो. यासाठी आपण जर विचार केला तर मग फलंदाजामधील टेम्परामेंट तेवढीच महत्त्वाची असते आणि खास करून जे पॉवर प्लेच्या षटकाला कॅपिटलाइज करतात मग ते अंतिम षटकापर्यंत त्या सामन्यामध्ये डॉमिनेट करण्याची क्षमता ठेवतात आणि त्यांना ती प्राप्त देखील होत असते. इथे तेच करण्याचा प्रयत्न होता या खरं तर जोडीचा खास करून दीपक गंबे आणि मधुकर पाटीलचा. एक फलंदाज बाद झाल्यानंतर असं वाटलं की मनोवैज्ञानिक दबाव येईल परंतु त्या गोष्टी बाजूला सारत मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीचं अनुकरण करत असताना आपण साई कृपा इलेव्हन सुकापूर संघाच्या फलंदाजांना पाहतोय. 16 झाल्यात जिकडे 1 गड्याचा मोबदला आहे. समर्थ कडू यांची गोलंदाजी आपल्याला जरूर पाहायला मिळते. ती गोलंदाजी थोडीशी महागडी ठरली यावेळेला कारण 3 चौकार आले. एक महत्त्वाची विकेट त्यांनी जरूर आपण पाहिलं की टिपली परंतु विकेट पडण्यापेक्षा मी म्हणेन धावांचा ओघ वाढणं हा देखील एक मोठा कर्दनकाल नावाचाच मी म्हणेन त्यांच्यासाठी आलेला हवेल. 16च्या सरासरीनं पहिल्या ओव्हरमध्ये फलंदाजी लिडिंग एज होती तिकडे. फलंदाज थोडेसे नक्कीच अडचणीमध्ये आले असते परंतु फिल्डर कडून जेल होणं हे नियतीला मान्य नव्हतं आणि बॉल निघून जातोय सरळ लॉंग स्टॉप मध्ये नॉन स्टॉप. इट्स अ बाउंड्री टाइम. येतोय हा चौकार. वीस धावा 1 गड्याचा मोबदला आहे. फटका छान खेळलाय बॅटच्या मधोमध. सुपर टायमिंग प्रॉपर अटॅकिंग स्ट्रोक अग्रेशन मध्ये आहेत. दीपक गंबे आयकॉनची भूमिका सादर करत असताना त्यांनी ठोकलेला मिड विकेटच्या डोक्यावरून हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड स्ट्रोक. 6 धावा. सुपर फलंदाजी वेगळ्याच लयमध्ये आहेत. सरोजनच्या सफाईनं गोलंदाजांची पिसं उपटताना आपण त्यांना पाहतोय आणि त्यांना रोखण्यासाठी 2 संध्या आल्या होत्या. त्यामधील ही एक संधी आपण पाहिली यावेळेला दीपक गंबेच्या विरोधामध्ये उभे असताना सेकंड स्लिपला जे खेळाडू आहेत त्यांच्याकडे होती परंतु त्यांच्याकडून मी म्हणेन ही घडली चूक आणि जेल जो होता तो भूमीला दान मिळाला. जीवनदान रिव्हर्स खेळायचा प्रयत्न आहे. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं की अगदी चांगला स्ट्रोक खेळला फिल्डर होते मग त्यांच्यावरून मारायचा प्रयत्न होता आणि तिकडे आपण पाहिलं की रिव्हर्सचा स्ट्रोक त्यांनी ट्राय केला तोही प्रयत्न फसला. अजून एक डॉट बॉल सलग हेमंत यांच्या गोलंदाजीमधून आपण पाहिला. हेमंत मॅन फ्रॉम कामोठे. यावेळेला हेमंत वरती अजून एक सुंदर अटॅक काउंटर अटॅक. अंपायर सिग्नल. इट्स अ सिक्सर. धावा फलकावरती पाहायला मिळतात त्या म्हणजेच 32 धावा टीमच्या टोटल कार्डवरती आपल्याला धावा पाहायला मिळतात. या ओव्हरमध्ये देखील काउंटर अटॅक चढवले गेलेत. 16 धावा आल्यात. मागील ओव्हरमध्ये देखील 16 धावांचं षटक राहिलं होतं परंतु या षटकामधून मी म्हणेन अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. थांबलांना सूर्य कधी थांबली न धारा. या बेधुंद वादळांना कुठला किनारा मिळणार कोणाला याकडे सर्वांचं लक्ष आहे. आणि आपण ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये पाहिलं तर विजय भालेकर सर तिथे गेलेत. म्हणजे कसं आहे जबाबदारी काय असते स्पर्धेची हे पूर्णपणे
सुंदर सुंदर फटकेबाजी पाहायला मिळते. अगदी ऑफ साईडला हा फटका खेळला, एक धाव तिकडे आली. एका धाब्यानं धावफलक पुढे. राजेश नायर साहेबांच्या माध्यमातून राजेश नायर यांच्या षटकासाठी खरं तर डिमांड्स आहेत. खास करून महेश पाटील यांच्याकडून जर राजेश नायर यांनी षटक फेकलं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. प्रेक्षक खास करून आपण पाहतो आणि मान्यवर खास करून पाहतो. कधी कधी आपल्याला क्रिकेटमध्ये अशा अनेक साऱ्या मग कॉमेडी मोमेंट पाहायला मिळतात आणि त्याही खूप महत्त्वाच्या आहेत. खास करून कारण क्रिकेट सध्याच्या घडीला फास्टेस्ट बनत चाललंय. लिमिटेड ओव्हरचं ॲडिशन क्रिकेट आपण पाहतो आणि सध्या तरी आपण पाहिलं लॉंग टर्म ओव्हर्सचं ॲडिशन टेनिसमध्ये तरी फार तर खूप कमी व्हायला पाहायला मिळतं. मग ISPL एकच अशी किंवा अजून ठराविक 2-4 स्पर्धा पाहिल्या तर मग आपण फार जास्त षटकांच्या स्पर्धा पाहत नाही. सुरुवात झाली होती एनडीमध्ये या आधीच्या 2 वर्षाच्या कालखंडापासून की 6 ओव्हरच्या मॅचेस व्हायच्या, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा कुठेतरी आपण पाहिलं की त्या गोष्टीला हतखंडा बसला. परंतु तितकंच महत्त्वाचं देखील आहे, संघांची उशिरा उपस्थिती पाहायला मिळते. अजूनही वेळेचं बंधन काही ठिकाणी पाळलं जात नाही, त्यामुळे आपण लिमिटेड एडिशनच्याच ओव्हर्स पाहतोय आणि स्पर्धा पाहतोय. इथे 16.50च्या सरासरीनं फलंदाजी पाहायला मिळते. एकूण धावा धावफलकावरती आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. टोटल 33 धावा सुकापूर संघाची फलंदाजी आणि फलंदाज अग्रेशन मोमेंटवरती आहेत. सर्व अग्रेसिव्ह फलंदाज पाहायला मिळतात, कारण सुरुवात प्रत्येकाची मोठ्या फटक्यानं त्यांनी केलेली आहे. मधुकर असेल, दीपक गंबे असेल, विनोद पाटील असतील. सिंगलनं स्टार्टअप 2 फलंदाजांनी सुरुवातीला दिला होता, परंतु त्यानंतर त्यांची जी आपण पाहिले दुसऱ्या बॉलवरतीच आघाताची भूमिका पाहायला मिळाली आणि आघात याच गोष्टींना त्यांनी आता प्राथमिक प्राधान्य दिलेत. गोलंदाज सतीश थोरात मागील मॅचमध्ये या गोलंदाजांना चांगलं कमबॅकिंग षटक दिलं होतं. अंतिम क्षणाला थोडासा मार बसला होता. कमबॅकिंग षटकची अपेक्षा आहे यावेळेला, कारण साई कृपा इलेव्हन सुकापूर संघाची गोलंदाजी त्यांची ताकदवर आहे. मग त्यांना इथून जर सूर गवसला तर मग त्यांच्या विरोधामध्ये मग एंड करणं एवढं सोपं नसणार आहे. इथे पहा पंचांचा इशारा, इट्स वाईट बॉल कॉल. अतिरिक्त एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते. संघाचा धावफलक या एका धावेनं वाढतंय. एकूण 35 धावा धावफलकावरती 1 गड्याचा मोबदला आहे. चांगली सुरुवात झालेली आहे. दीपक गंबेंचा राईज स्टार्ट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. उडण्यासाठी पर मिळालेत आणि दुसऱ्या बाजूला लढण्याची ताकद आहे. अटॅकिंग स्ट्रोक ऑन साइडला, ऑन ड्राईव्ह लॉफ्ट केलंय, बॉल सीमारेषा बाहेर, सिक्सर. म्हणतात ना की परिसाच्या संगतीनं लोखंडाचंही सोनं बनतं. दीपक गंबेचा राईज स्टार्ट आणि आता दुसऱ्या बाजूला मधुकर देखील त्याच ताकदीनं त्याच ईर्षेनं आपल्याला इथे फलंदाजी करताना पाहायला मिळतात. समर्थ कडू यांची आपण पाहतोय तिहेरी भूमिका मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. आयकॉन कसा असावा याचं उत्तम उदाहरण. गेल्या कित्येक वर्षांपासून वेश्वी या गावाला जे रिकमेंड करतात आणि त्यांच्या नावानं आपण पाहतो आज वेश्वी गाव ओळखला देखील जातो. त्यांची फिल्डिंग पाहायला मिळाली. आपल्या संघासाठी त्यांनी नक्कीच 2 धावा वाचवल्या. 2 आल्यात, 43 झालेत, 1 गड्याचा मोबदला आहे. चांगला चेंडू आहे. यावेळेला फिंगर रोल केले होते हलक्या त्यानं, छोटंसं आपण पाहतो तिरप्या रेषेतलं वळण चेंडूला दिलं होतं. फलंदाज मात्र बॉलकडे बघतच राहिला. एवढा सुंदर बॉल हा पाहिला. व्हेरिएशन खूप महत्वाचं आहे. येस, सोनोमोनो डेकोरेशन मोरबी या संघाचे स्पॉन्सर संदेश ठाकूर यांनी जर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करा प्लीज. राऊंड द विकेट ना पुढचा बॉल. यावेळेला बॅटच्या मधोमध घ्यायचा प्रयत्न आहे. टायमिंग जुळलं नाहीये तंतोतंत. हवेमध्ये आहे समर्थ कडू, बॉल खाली आणि हा चांगला झेल पकडला, झेल संपुष्टात आलाय. मधुकरचा खेळ, फलंदाज होतोय बाद आणि हा धक्का बसतोय. यावेळेला दुसरा टीम साई कृपा इलेव्हन सुकापूरला. क्या बात आहे. कमबॅक नाही देणार तो सतीश थोरात कसलाच. मॅन फ्रॉम कलंबोली आज खेळतोय बॉस फायटर ओवळे मधून आणि कमबॅकची भूमिका त्यांची आपल्याला जरूर पाहायला मिळते. अगदी मधुकर नावाचा काटा काढला त्यांनी, ज्यांनी 5 मध्ये 12 4 मध्ये 12 बनवल्या होत्या. खास करून त्यांच्यावरती आता एक आपण पाहतोय आगळा वेगळा चेंडू त्यांनी फेकला. खास करून ऑफ स्विंग करायचा प्रयत्न होता. फिंगर रोल केले होते आणि डॉमिनेट केलंय फलंदाजाला. पुढचा बॉल. यावेळेला अजून एक चान्स बनते हवेमध्ये. 2 खेळाडूंच्या मधोमध बॉल पडतोय.
अवाक्याच्या बाहेर आहे, फिल्डर पोहोचू शकत नाहीयेत. एक धाव, तिला लगेच सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा तिकडे आपल्याला पाहायला मिळतात. एकूण 45 धावा धाव फलकावरती. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 15ची सरासरी मेंटेन ठेवत त्या कन्सिस्टन्सी मैदानामध्ये फलंदाजी आपल्याला साई कृपा सुकापूरची पाहायला मिळते. हेही षटक आपण पाहिलं तर अगदी अटॅकिंग भूमिका सादर करायचा प्रयत्न झाला होता फलंदाजांना, परंतु सतीश थोरातनं एक सिक्सर खाल्ल्यानंतर मात्र चांगला बॅकअप दिले. गड्याला बाद देखील केलं. 12 आल्या ओव्हर्समधून 1 विकेट त्यांना मिळाली. अशा पद्धतीनं 45 असताना 2 गड्यांचा मोबदला साई कृपा सुकापूरची फलंदाजी. पुढील षटक आपण पाहतो यावेळेला गोलंदाजीसाठी 48+ अर्थातच संघाचे पुरस्कर्ते संजय पाटील या गोलंदाजांना प्राचरण केलंय. बॉस नावानं प्रसिद्ध आहेत. अनेक वेळा आपण पाहिलं की चांगले दानशूर दातृत्व देखील त्यांचं आपल्याला नियमितपणे पाहायला मिळतं. टेनिस क्रिकेट म्हटलं तर मग क्रिकेटवरती अफाट प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे. ऑन द विकेट लसित मलिंगाच्या ऍक्शन गोलंदाजी. अटॅक चढवायचा प्रयत्न आहे. ऑन साइडला झेलची चान्स आहे. झेल भूमीला दान मिळालंय, जीवनदान. एक क्विक सिंगल अटेम्प्ट केली पा, दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला नाही, कारण त्यांना आता रिस्क घ्यायची नव्हती. ज्या वेळेला एखादं जीवनदान मिळतं मग आपल्याला समजून येतं की तिथे रिस्क आहे, मग तिथे आपल्याला बचावात्मक भूमिका साकार करणं खूप महत्वाचं आहे. एकूण 46 धावा धाव फळकावरती. चांगला फटका अजून देखील आपण पाहतोय ऑनसाइडच्या दिशेमध्ये. आता सिंगल डबल वरती फोकस आहे. स्ट्रायकर एंडवरती आणायचा प्रयत्न दीपक गंबे यांना. मागील मॅच मध्ये देखील चांगली फलंदाजी आपल्याला दीपक गंबेंची पाहायला मिळाली. 64 धावांची आपण एक बहारदार इनिंग पाहिली होती या खेळाडूची, एका खेळाडूची. त्यानंतर दीपक गंबेचा देखील तेवढाच छान आपण परफॉर्मन्स पाहिला पा. यावेळेला लॉंग ऑनला फिल्डर होते. अगदी लॉंग आपण पाहिलं तर स्टेटिड या रिझन मध्ये देखील त्यांनी प्रोटेक्शन दिलं. एकूण एका धावेनं धावफलक 48 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 12 मध्ये 26 दीपक गंबेच्या, तर 2 मध्ये 3 आपण योगेशचा पाहतोय. यावेळेला लॉंग लेगच्या दिशेने खेळायचा प्रयत्न, माफ करा लॉंग ऑफच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. रन्स घेत असताना फलंदाज. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, नकार दिलाय. 2च वरती समाधान आणि समंजसपणा. 50 धावा 2 मात्र कंप्लीट झाल्यात. 50 रन्स कंप्लीट टीम साई कृपा सुकापूरच्या. 4थं षटक प्रगतीपथावरती असताना हा कारनामा त्यांनी केलाय. ब्रिलियंट बॅटिंग, सुपर स्ट्रोक. लॉंग ऑफच्या दिशेनं आकाश मार्गाने संचार करत बॉल सीमा रेषा पार येतोय. षटकार. आपण पाहू शकतो ऍक्च्युली विजय भालेकर, तर इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, द चॅरिटी बिगेन्स फ्रॉम अस. तर चॅरिटी बिगेन्स फ्रॉम अस चांगले उदाहरण आहे तिथे, की आपण स्वतः जर गेलो ना तर पूर्ण मग टीमचे सभासद आहेत हे ग्राउंडच्या बाहेर सभोवती जाऊ शकतात. आणि विजय सर ते दाखवत आहेत. तर सर्वांनी ही नोंद घ्यायची आहे की चॅरिटी बिगेन्स फ्रॉम अस. येस येस. आधी मी गुल खाणार नाही, नंतर मी उपदेश करीन, ती भूमिका आपण पाहतोय. संत तुकाराम महाराजांची शिकवण आहे. 60 धावा झाले. 2 गड्यांचा मोबदला आहे. 4 षटकामध्ये 15च्या सरासरीनं चाललेत. दीपक गंबे 12 मध्ये 26 धावांवरती नाबाद खेळताय, तर 5 मध्ये 15चं योगदान योगेशचं आपल्याला पाहायला मिळालंय. बॉस फायटरच्या विरोधामध्ये आक्रमण त्यांनी चढवलंय. 15ची सरासरी आहे. पण डॉक्टर म्हणतायत की मी शेंगा खाल्ल्या नाही तर मी टर्फला उसळणार नाही. त्यांचं म्हणणं मी बॅटिंग केली नाही तर बॉल आणायला जाऊ का, असं डॉक्टर साहेबांचं म्हणणं आहे. एकमेका सहाय्य करू अवघा धरू सुपंत या देखील उंक्तीला त्यांनी काम करणं महत्वाचं आहे. आता त्यांची थेट भूमिका असते. आम्हाला लोकनियुक्त सरपंच तुम्ही बनवा असं त्यांचं म्हणणं असतं नियमितपणे. मग कच का बघा.
ही त्यांची भूमिका नियमितपणे राहिलेली आहे. आणि जेव्हा जेव्हा आम्ही नेरेमध्ये येतो तेव्हा आपण मग त्यांचे एक कॉमेडी कलाकार म्हणून देखील इथे आपण पाहतो त्यांची उपस्थिती आहे. आणि तितके ते फ्रेंडली देखील आहेत, कॅज्युअल आहेत. दी कॅज्युअल मॅन फ्रॉम नेरे. आणि तसेच दर्शन शेलके पाळी एक चांगले प्लेयर आहेत आणि त्यांनी आज पूर्ण दिवसभर या आयोजनाला दिलेलं आहे, तर तुमचंही मनापासून धन्यवाद. दर्शन शेलके यांच्याबद्दल सांगायचं झालं तर मग शब्द अपुरे पडतील. चर्चा नक्कीच करू, परंतु मैदानामध्ये जाणं महत्त्वाचं आहे. फटका खेळलाय, फिल्डर आहेत, छान फिल्डिंग पाहायला मिळत आहे, प्रोटेक्शन चांगलं आहे. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा चित्त्याच्या चपलाईनं पूर्ण केल्यात. रनिंग बिटवीन द विकेट छान आहे. राजेश नायर यांना षटक काहीसं मात्र मिळालं नाहीये आणि महेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं ते कॅश प्राइज होतं. 1 ओव्हर वाढवावी लागेल त्यासाठी. यावेळचा बॉल गुडलाईन स्पॉटला आपटी बार चेंडू. स्वर्गीय बापू नाडकर्णी यांचा मंत्र अंमलात आणला जातोय. माय कॉन्सन्ट्रेट अबाउट बॉल अँड गुडलाईन. अगदी गुडलाईन वरती फुल्ली कॉन्सन्ट्रेशन आहे गोलंदाजाचं. 2 चेंडू फेकलेत संतोषनं. अगदी चांगले चेंडू पाहायला मिळत. आपण सुकापूर 62 वरती 2 आहेत. यावेळेला थोडेसा आपण पाहतोय धावा कमी करायचा प्रयत्न आहे. राऊंड द विकेट ना पुढचा बॉल यावेळेला समोर नेण्याचा प्रयत्न आहे. खोळात टाकला होता, व्हेरिएशन केलं होतं. गती परिवर्तनासृष्टीचा नियम आहे तो क्रिकेटलाही लागू पडतो. अगदी अक्षरशः त्याच खरं तर आता गोष्टीवरती काम केलंय. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नांमध्ये डेंजर एंडकडे होत आहे. रिस्की रन टू गेट अँड इट्स गॉन. क्या बात आहे. असं अग्रेशन मी म्हणून सुरुवातीला दाखवणं खूप महत्वाचं होतं. या वेळेला मात्र बाद झालेत फलंदाज, नवीन फलंदाज दीपक गंबे. त्यांना स्ट्राईक आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय फटकेबाजी. फिल्डिंगसाठी चांगलं इफर्ट. 2 खेळाडू, दोघांमध्ये आपण पाहिलं की इथे बॉलला अडवण्यासाठी प्रयत्न त्यांनी दोघांनी केले. एकाचा प्रयत्न सफल ठरला आणि दरम्यान आपण पाहिलं की या बॉलवरती आता 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. 2 आले, 265 या आकड्यावरती जाऊन पोहोचतील साईकृपा इलेव्हन सुकापूर संघाचे खेळाडू. आणि 31 धावा दीपक गंबे यांच्या बॅटमधून 16 बॉल्समध्ये निघताना पाहिल्यात. ऑन स्ट्राईक ते आहेत. शेवटचे 2 बॉल आहेत. फुल टॉस, आघात करायचा प्रयत्न बॅटच्या मधोमध घेतलाय आणि मिड विकेटच्या रिजन मध्ये हा पॉवरफुल स्ट्रोक, सिक्सर. सुपर फलंदाज आहेत. अटॅकिंग मोड ऑन आहे त्यांचा आणि आता मात्र अग्रेसिव्ह दीपक गंबे पाहायला मिळतात. दी अनस्टॉपेबल दीपक गंबे ओपनिंगला आलेले फलंदाज. 17 मध्ये 37, शेवटचा 1 बॉल. टीम आहे 71 वरती, 3 येणार आम्ही 77 वरती. याच उद्देशानं हा स्ट्रोक खेळलाय. शेवटच्या बॉल वरती एक तेवढाच दर्जेदार स्ट्रोक ठोकलाय षटकार.